दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। पहिल्यांदा जे आरोप झाले त्यावेळेस इतके घाणेरडे आरोप झालेत, त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आरोप झालेत, मी काय त्यावर बोलणार नाही। नंतर हे भ्रष्टाचाराचे आरोप, मग त्यांचे सहकारी खुनामध्ये सापडतात आणि तो मंत्री तरी त्या पदावर कायम राहतो। म्हणजे सरकारला मला वाटतं की सरकार हे बेशरमाचं झाड झालं आहे असं म्हणायला हरकत नाही। दोन आयुक्त जे हे आपण उल्लेख केला, एका आयुक्ताने तर पत्र लिहून सावध केला होता की हे ऑडिट मध्ये अडकेल, नंतर आक्षेप घेतले जातील, तरी त्यांची बदली करण्यात आली। ते आता गेडाम नावाचे अधिकारी होते, प्रवीण गेडाम। तर आम्ही मांडली होती बाजू, आम्ही लिहिलं होतं पत्र, काहीच कारवाई झाली नाही। म्हणजे किती खालं तरी काही कारवाई करायची नाही असं सरकारचं धोरण असेल त्यावेळचे शिंदे सरकारचा, आताच्या फडणवीस सरकारचा, पण मग आता त्याला काही इलाजच नाही। बिनधास्त खा, बिनधास्त राहा, महाराष्ट्र लुटून खा, अशी काही पद्धत आता महाराष्ट्रात आणली असेल तर लखलाभ आहे। किती महाराष्ट्राची खालवत चालली असं म्हटलं जातं, शिवभोजन थाळी आणि अनेक योजना बंद कराव्या लागतील अशी शंका। काल मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टपणे माझी भूमिका मी मांडली। 6 महिन्यापासून मनरेगाचे पैसे दिले जात नाही। कालच गडचिरोलीच्या एका मजुराने आत्महत्या केली, मी काल सांगितलं। इथपर्यंत भयावह परिस्थिती। 4 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाही। किती लोकांचे सांगायचे, अंगणवाडी सेविकांचे पैसे मिळत नाही, कंत्राटदार संप पुकारलाय, प्रत्येक विभागाचे देयके देणं बाकी आहे। निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक जिंकण्यासाठी सर्व योजना कात्री लावून गुंडाळून लाडकी बहीण आणली, मतं घेतली, आता खुर्ची उभवत आहेत। लाडक्या बहिणीचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता 4 व्हीलर आणतील, उद्या 2 व्हीलर, मग स्लॅबचं 2 खोल्याचं घर असेल, त्या घरकुल मिळालं असेल तर तेही काढतील। हळूहळू आणून यांना जो काही आकडा 2.5 कोटीपर्यंत गेला होता लाडक्या बहिणीचा किंवा 3 कोटीपर्यंत होता, तो आता हे 25-30 लाखापर्यंत आणतील। हे प्लॅनिंग 4 चाकी ज्याच्याकडे असेल त्या लाडक्या बहिणींना नाही, आता खूप निकष लावलेत। संजय गांधी निराधार जे काही योजनेचा लाभ मिळतो 1000 रुपये, त्याला फक्त 500 मिळतील, म्हणजे 1,500 मधून एकूण किती झाले तर 1500 असं गणित। यांची डोकी भ्रष्ट झाली आहेत, विकृत झाली आहेत, अशा पद्धतीचा हे निर्णय घेत आहेत। म्हणजे विकृत मानसिकताच आहे। त्या बिचाऱ्याला 1000 रुपये मिळतात त्या कुठेतरी निराधार महिलेला, आणि त्याला ते 1000 रुपये देत 1000 रुपये सोडून वरून 500 द्यायचे आणि 1,500 सांगायचे। हे सोंगाडपणा जे सरकारचं चाललेलं आहे हे काही बरोबर नाही। छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की शिवभोजन थाळी बंद करू नका, योजना चांगली आहे। आता ते भुजबळ साहेबांचा सध्या फडणवीस साहेब ऐकतील अशी परिस्थिती आहे। त्यामुळं कारण भुजबळ साहेब आणि फडणवीस साहेबांच्या जवळ गेल्याची चर्चा माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, तुमच्याकडूनच आम्ही ऐकतो आहे। आणि त्यामुळं आत्ताच्या स्थितीमध्ये भुजबळ साहेब हे फडणवीस साहेबांच्या किंवा भाजपच्या जवळ गेल्याचा मैत्रीपूर्ण संवाद साधताना मला दिसत आहे। हो, असं म्हणायचं आहे का तुम्हाला की भुजबळ साहेब भाजपच्या वाटेवर आहे, असं याचा अर्थ असा होतो? मी आज जाणार नाही, पण उद्या मात्र खात्री नाही। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।